कंडिशन्स आहेत. सो दॅट इज इट. थँक्यू. गुड गुड. ग्रेट ग्रेट. सगळ्यांना नमस्कार. पहिल्या सगळ्यांना माझं नाव आर्यन राजेंद्र सावंत आहे. सर 2 नाही 3 सावंत आहेत. आणि ते पण 3 जनरेशन. मी पण 3rd जनरेशन. तर जसं दोन सावंत 3rd जनरेशन, एक सावंत 2nd जनरेशन. नाही 3rd जनरेशन. 3rd जनरेशन. ओके. ऑल 3 सावंत 3 जनरेशन. 3 जनरेशन. सर टू स्टार्ट विथ माझेही आजोबा त्यांनी हंबल बिगिनिंग चालू केली. तेही कॉन्ट्रॅक्टर होते. ते LICचे ते 1975 पासून या क्षेत्रात आहेत. त्यांनी LICचे ते डेव्हलपमेंट ऑफिसर होते. त्यांनी कन्स्ट्रक्शन चालू केलं. ते काही फीजसाठी काम करायचे. 8 ते 9% त्यांना फीज भेटायची. तर ते कॉन्ट्रॅक्ट्स करायचे. जेवढे LICच्या बिल्डिंग्स आहेत ह्या सांताक्रूझ विलेपार्ले ह्याच्यात, तर त्यांनी थोडे कॉन्ट्रॅक्ट्स केलेले आहेत. रायगड मिलिटरी स्कूल हे त्यांनी महाडमध्ये स्थापना केलेली आहे. माझे बाबाही त्या व्यवसायात होते. तेही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. माझे काकाही आर्किटेक्ट आहेत. बाबांनी त्यांच्या वडिलांचा बिझनेस सोडला 90sमध्ये. त्यांनी स्वतःचं ब्रँड्स इस्टॅब्लिश केलं त्यांच्या लहानपणीच्या मित्रांबरोबर. डॉक्टर अजित मराठे आणि माझे बाबा राजेंद्र सावंत. त्यांनी 90sमध्ये हा बिझनेस चालू केला निर्माण करून. त्यांनी फर्स्ट बिल्डिंग नेरळची त्यांनी बनवली. आज करता करता आज आम्ही 40 ते 50 बिल्डिंग्स क्रिएट केले. सो N फॉर निर्माण इज N फॉर नेरळ आपण बोलतो तसं आहे. नेरळमधून निर्माण आहे आणि निर्माणमधून नेरळ आहे. तर आम्ही निर्माण नगरी तिथे स्थापन केली. 50-60 बिल्डिंग्स केलेत. 2 ते 3 हजार फॅमिलीज राहतात. करता करता मी मुंबईत आलो. मुंबईत काही प्रकल्प केली. कांदिवली, मलाड असू दे, जोगे